नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्विक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी हर्षदा ठाणगे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शेकडेवारी या नवीन टॉपिकला या ठिकाणी सुरुवात करायची आहे। तत्पूर्वी जर आपण आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा। तर आपण या ठिकाणी शेकडेवारी या टॉपिकवर कोणकोणत्या प्रकारची उदाहरणे विचारली जातात हे आपण वेगवेगळ्या उदाहरणांच्या सहाय्याने या ठिकाणी पाहूया। चला तर पाहूया पहिलं एक्झाम्पल। कारण एका जंगलामध्ये 15% बाभळीची, सागाची 45% व फणसाची 20% झाडे आहेत आणि उरलेली जांभळाची झाडे आहेत। जर एकूण 5000 झाडे जंगलामध्ये असतील तर या ठिकाणी जांभळाची झाडे किती? तर आपल्या लक्षात येईल या ठिकाणी जंगलामध्ये असलेल्या झाडांचे जे प्रमाण आहे ते आपल्याला या ठिकाणी टक्क्यामध्ये दिलेले आहे आणि ज्या वेळेस या ठिकाणी प्रमाण टक्क्यामध्ये असेल तर त्यावेळेस आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे म्हणजे या ठिकाणी 15% म्हणजे 15/100, 45% म्हणजे 45/100। म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कोणतेही टक्के या ठिकाणी दिले असतील तर त्या ठिकाणी आपल्याला लिहिताना ती संख्या आणि त्या ठिकाणी आपला 100 याचा वापर करावा लागतो पा। तर 15% म्हणजेच या ठिकाणी 15/100। आता आपल्याला काय करायचं, हे उदाहरण दोन पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे कसं सोडवायचं आहे। तर आपण पहिली पद्धत या ठिकाणी पाहूया पा। तर 45 या ठिकाणी सांगितले बाभळीची 15% झाडे, तर आपण अगोदर त्याचे 15% काढून घेऊया। 15/100 असंच आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे पा, 15/100। आणि एकूण झाडे किती आहेत? 5000, म्हणजे 5000 गुणिले 15/100 असं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। आणि हे समान शून्य आहे, इथे पण समान शून्य आहे, समान शून्य कट होतात। 15 आणि या ठिकाणी 50 राहिलेले आहे, यांचा दोघांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल। आणि 15 0 0 आणि 15×5 75, म्हणजेच या ठिकाणी पा बाभळीची जी 15% झाडे आहेत ती आहेत 750। दुसरं आपण पाहूया सागाची 45%, तीच संख्या आपल्याला घ्यायची। एकूण झाडांची जी संख्या असते ती आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे, म्हणजे 5000 गुणिले 45/100 पा पुन्हा समान शून्य या ठिकाणी कट होतात। आता 45 आणि 50 यांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे पा, 45 गुणिले 50, 0 0 5 5 25, 5 चोक 20 आणि 2 होतात पा 22, म्हणजे 2250 एवढी काय आहे या ठिकाणी सागाची झाडे आहेत पा। फणसाची 20% आहेत, म्हणजेच 5000 गुणिले 20/100, पुन्हा समान शून्य या ठिकाणी कट होतात पहा। आणि या ठिकाणी 50 आहेत, या ठिकाणी 20 आहेत, 50 आणि 20चा आपल्याला या ठिकाणी गुणाकार करायचा आहे। 20 0 0 आणि 20×5 100, म्हणजे 1000। 1000 झाडे कशाची आहेत? 1000 झाडे आहेत पा फणसाची। म्हणजेच 15% म्हणजे बाभळीची 750 झाडे आहेत, सागाची 45% म्हणजेच 2250 झाडे आहेत आणि फणसाची 20% म्हणजे 1000 झाडे आहेत पा। आणि एकूण झाडांची संख्या या ठिकाणी आहे 5000। तर या तिघांची आपल्याला आता ॲडिशन करावी लागेल आणि ते ॲडिशन केल्यानंतर आपल्याला 5000 मधून ते वजा करायचे। 1000 आणि अधिक 2250 अधिक 750, 0 0 5 आणि 5 10, 1 हातचा 7 आणि 1 8, 2 10, 1 हातचा 2 आणि 1 3 आणि 1 4, म्हणजे एकूण ही काय आहेत पा 4000 झाडे आहेत। आता उरलेली झाडे आपल्याला कशाची काढायची आहेत? उरलेली झाडे आपल्याला जांभळाची काढायची आहेत। एकूण झाडं आहेत पा 5000, एकूण झाडं आहेत 5000 आणि हे 3 झाडांची जी टोटल आपण केलेली आहे ती आहे एक या ठिकाणी 4000, म्हणजेच 5000 मधून आपल्याला 4000 वजा करायचे। या ठिकाणी शून्यातून शून्य गेला 0 0 आणि 5तून 4 गेले 1, म्हणजेच या ठिकाणी 1000 हे आपलं उत्तर आलेलं आहे। ते 1000 काय असतील? जांभळाची झाडं या ठिकाणी असेल पा, जांभळाची झाडं आलेली आहेत 1000। आता दुसरी कोणती पद्धत आहे पा? दुसरी कोणती पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगते पा। या ठिकाणी जे टक्के दिलेले आहेत त्या टक्क्यांची काय करायची? ॲडिशन करायची। 15, 45 आणि या ठिकाणी आहेत 20, या तीन टक्क्यांचं जे आपल्याला या ठिकाणी प्रमाण दिलेलं आहे त्याची आपण ॲडिशन करून घेऊया। 5 आणि 5 होतात 10, 4 आणि 1 5 आणि हे 3 8, म्हणजेच हे जे टक्के या ठिकाणी दिलेले आहेत ते होतात 80। किती होतात? 80। मग आपण डायरेक्ट असंही करू शकतो, 5000
गुणिले, आता काय करायचं पहा, हे दिलेलं प्रमाण जे आहे ते काय 80 आहे आणि शेकडामध्ये या ठिकाणी 100 असतं, म्हणजे 100 मधून 80 वजा झाले तर किती उरतात, 20 उरतात. किती उरतात, 20 उरतात. आणि 20 काय असणार आहे, 20% एवढी जांभळाची झाडं असणार आहे. म्हणजेच आपण डायरेक्ट या ठिकाणी करू शकतो 5000 गुणिले 20/100 आणि हे 2 समान शून्य या ठिकाणी कट झाले. इथे 50 आणि 20 राहिले, 50 आणि 20चा गुणाकार केला तर 50 शून्य शून्य आणि 50 जुने 100, म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे 1000. पण दोनही पद्धती आहे. या पद्धतीने आपल्याला वेळ जास्त लागणार आहे, म्हणून जास्तीत जास्त ह्या दुसरी जी पद्धत आहे ह्या दुसऱ्या पद्धतीचा वापर करा, म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते आपलं उत्तर बरोबर सुद्धा येणार आहे आणि कमीत कमी वेळेत सुद्धा येणार आहे. तर दोनही पद्धतीने काढल्यानंतर उत्तर एकच येते, फक्त लागणारा जो वेळ आहे तो दुसऱ्या पद्धतीमध्ये कमी लागतोय. फक्त या ठिकाणी काय करायचं, जेवढं प्रमाण टक्क्यांचं प्रमाण दिलेलं आहे त्याची ॲडिशन करायची आणि उरलेलं काढायचं आहे, म्हणजे 100 मधून ते आपल्याला वजा करायचे आणि मग 5000 गुणिले 20/100 केल्यानंतर आपलं उत्तर या ठिकाणी 1000 एवढं येतंय. पहा 2018 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. नंबरचं उदाहरण या ठिकाणी, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. 2018 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. या ठिकाणी 4 विधाने आहेत आणि या 4 विधानांपैकी कोणतं विधान चुकीचं आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. तर पहा पहिलं विधान पाहूया आपण, ते कसं बरोबर आहे. 100चे 20% बरोबर या ठिकाणी होतात 20, म्हणजे 100 गुणिले 20/100. या ठिकाणी समान शून्य कट होतात, बरोबर 10 दुने 20, म्हणजेच या ठिकाणी 20 बरोबर येतात. पहा दुसरं पाहूया, 200चे 10%, 200 गुणिले 10/100. समान शून्य कट 20 × 21, म्हणजे या ठिकाणी सुद्धा 20 राहतात. 400चे 5% बरोबर 20, म्हणजे 400 गुणिले 5/100. समान शून्य कट 5 चोक 20. आणि आता 30, म्हणजे पहा 1 2 3, आपण पहिले 1 2 3 पर्याय चेक केले, त्याचं उत्तर या ठिकाणी 20च येते. पहा आपण चौथा पर्याय सुद्धा या ठिकाणी चेक करून घेऊया. 30चे 10%, म्हणजे 30 गुणिले 10/100. समान शून्य कट आणि 3 × 1 3, म्हणजे या ठिकाणी उत्तर येते पहा 3. म्हणजेच आपला जो पर्याय क्रमांक 4 आहे तो कसा आहे, चुकीचा या ठिकाणी आहे. कारण आपण हे पहिले 3 पर्याय या ठिकाणी तपासून पाहिलेले आहेत की ज्यामध्ये त्याचं प्रमाण या ठिकाणी बरोबर 20 एवढंच येतंय. पहा म्हणून आपला जो पर्याय क्रमांक 4 आहे तो चुकीचा आहे. पहा उदाहरण नंबर 3, 9900चे 9% म्हणजे किती. ज्यावेळेस या प्रकारचं उदाहरण या ठिकाणी देण्यात येईल त्यावेळेस जी संख्या आहे ती संख्या अगोदर लिहून घ्यायची. 9900 गुणिले 9% म्हणजेच आपल्याला 9/100 असं या ठिकाणी लिहायचं आहे. पहा 9/100. या आता हे उदाहरण सोडवताना अगोदर काय करायचं आहे, पहा या ठिकाणी जे समान शून्य आहे 2 ते कट करून टाकायचे आहेत, म्हणजे त्या ठिकाणी राहिले 99 गुणिले 9, म्हणजे आपल्याला 99 गुणिले 9 या ठिकाणी करायचं आहे. 99 होतात 81, 81 आणि 8, 81 आणि 8 होतात 89, म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे 891. 9900चे 9% म्हणजे 891. 2018 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. क्रमांक 4, उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 2240 सभासदांपैकी 35% स्त्रिया भागधारक सभेला उपस्थित होत्या. जर सभेला 100% भागधारक उपस्थित असतील तर सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित होते. पहा 2 पद्धतीने आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढता येईल. पहा पहिल्या उदाहरणामध्ये सुद्धा मी तुम्हाला त्या 2 पद्धती सांगितल्या होत्या. आता या ठिकाणी काय सांगितले, 2240 हे काय आहे, एकूण सभासद आहे, त्यामध्ये स्त्रियाही आहेत आणि पुरुष सुद्धा आहेत. पहा ह्या 2240 मध्ये त्यापैकी 35% स्त्रिया भागधारक आहेत. म्हणजेच आणि काय सांगितलं या ठिकाणी, स्त्रियांची संख्या किती आहे. पहा 35% म्हणजेच 2240 गुणिले 35/100 आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. आता आपण या ठिकाणी समान शून्य कट करून टाकूया. 5 ने याला दोन्ही संख्येला या ठिकाणी भाग जाणार आहे. 5 × 7 = 35 आणि 5 × 2 = 10. 2 ने याला भाग जाईल, 2 × 2
बे बे आणि बे दुने 4 म्हणजे 112 आणि 7 यांचा गुणाकार आपल्याला करावा लागणार आहे। 112 गुणिले 7, 7 दुने 14, 1 हातचा 7 1 7 आणि 1 8 आणि 7 1 7 म्हणजेच एकूण स्त्रिया या वार्षिक सभेला ज्या उपस्थित आहेत त्या आहेत एकूण 784। तर आपल्याला काय करायला लागेल, या ठिकाणी 2240 मधून हे 784 या ठिकाणी वजा करायचे आहेत। तर या ठिकाणी 5 शून्य आहे, शून्यातून 4 जात नाही म्हणजे आपल्याला हातचा घ्यावा लागणार आहे, वजाबाकी आपल्याला करायची आहे। तर या ठिकाणी होतील, इथे राहतील 3 आणि इथे होतील 10, 10 मधून 4 गेले 6 उरतात, 3तून 8 जात नाही म्हणजे पुन्हा आपल्याला एक हातचा या ठिकाणी घ्यावा लागेल। 13 मधून 8 गेले तर त्या ठिकाणी राहतात 5, इथे 1 आहे, 1 मधून 7 जात नाही म्हणजे पुन्हा आपल्याला एक हातचा या ठिकाणी घ्यावा लागणार आहे, इथे होतील 11, 11 मधून 7 गेले तर 4 उरतात आणि 1 काशी 1 जसाच्या तसा खाली म्हणजेच एकूण 1456 एवढे पुरुष त्या सभेला उपस्थित होते। दुसरी पद्धत कोणती आहे, तर दुसरी पद्धत एकूण या ठिकाणी सभासद किती आहेत, 100% आहेत आणि 35 हे काय दिलेलं आहे, स्त्रियांचं प्रमाण दिलेलं आहे, 35% एवढं स्त्रियांचं प्रमाण दिलेलं आहे। 100 मधून 35 गेले म्हणजे 65 उरतात, किती उरतात, 65 उरतात। मग 65% म्हणजे किती, तर 2240 चे 65%, 2240 गुणिले 65/100 समान शून्य या ठिकाणी कट करून टाकायचं। आपण या ठिकाणी 5 ने भाग देऊया, 5 दुने 10, 5 1 5 आणि 6 मधून 5 गेले 1 उरतो आणि 5 त्रिक 15। आता या ठिकाणी 2 आहेत, बे बे आणि बे दुने 4 म्हणजे 112 आणि 13 ही संख्या उरलेली आहे। तर त्याचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करावा लागणार आहे। 13 दुने होतात 26, 2 हातचे 13 1 13 आणि 13 आणि 2 या ठिकाणी होतात 15, 13 1 13 आणि 1 हातचा 14, 1456 म्हणजेच तुम्ही दोनही पद्धतीने उत्तर काढलं तरी सुद्धा तेच येणार आहे। परीक्षेच्या वेळेस आपल्याला जी पद्धत या ठिकाणी योग्य वाटते आणि ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी पटकन एक्झाम्पल सॉल्व करून घेऊ शकतो त्या पद्धतीचा परीक्षेमध्ये वापर करा। दोनही पद्धतीने काढलेले उत्तर बरोबरच येणार आहे। नंबरचं उदाहरण, 1250 चे 12% म्हणजे किती। आता 1250 म्हणजेच 1250 ही संख्या आपल्याला त्या ठिकाणी लिहायची आहे। हा प्रश्न 2019 मध्ये विचारला होता तर 1250 म्हणजेच 1250 गुणिले 12% म्हणजेच 12/100 आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे, 12/100 समान शून्य कट करून टाकूया। या ठिकाणी 2 ने भाग देऊ, बेसक 12 आणि बेपंचे 10, 5 ने 125 ला सहज भाग जाईल, 5 1 5, 5 दुने 10, 2 उरले 12तून 10 गेले 2 उरले आणि 5 5 25 म्हणजे 25 आणि 6 या ठिकाणी राहिलेला आहे। 25 150 या ठिकाणी होतात म्हणजेच 150 या ठिकाणी होतात 25 150 म्हणजेच 150 या ठिकाणी होतात। तर आपलं जे उत्तर या ठिकाणी आलेले 1250 चे 12% म्हणजे किती, तर ते आहे 150। नंबरचं उदाहरण, 100चा शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे। 2020 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न। आता शेकडा 5 म्हणजेच या ठिकाणी 5%, तर 100चा शेकडा 5 म्हणजे 100 गुणिले 5/100 म्हणजेच या ठिकाणी 100 कट होतात म्हणजेच काय उरतात फक्त 5। आणि दुसरं काय सांगितलं, 10च्या शेकडा 10 पेक्षा म्हणजे 10चा शेकडा 10 आपल्याला या ठिकाणी काढून घ्यावं लागेल, 10 गुणिले 10/100 या ठिकाणी समान शून्य कट 1 1 1 म्हणजेच उरतो 1। तर काय सांगितलंय, 100चा शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10 पेक्षा कितीने लहान किंवा मोठा आहे म्हणजेच आपल्याला काय करायचे 5 मधून 1 गेला म्हणजेच या ठिकाणी 4 उरतात म्हणजेच काय आहे या ठिकाणी तो जो या ठिकाणचा जो फरक आहे 100चा शेकडा 5 हा 10च्या शेकडा 10 पेक्षा 4 ने काय आहे मोठा आहे, 4 ने मोठा आहे। तर आपलं जे उत्तर आलेलं आहे 4 ने मोठा आहे हे आलेलं आहे। या ठिकाणी मोठा आहे की छोटा आहे हे आपल्याला शोधायचं होतं, तर तो 4 ने कसा आहे मोठा आहे। पुढील 7 नंबरचं उदाहरण, एका शाळेतील 2300 विद्यार्थ्यांपैकी
70% विद्यार्थी रोज सूर्यनमस्कार घालतात, तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही? 2020 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. आता या ठिकाणी किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही ही संख्या आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. त्यांनी टक्के दिलेले आहे. विद्यार्थ्यांपैकी 70% विद्यार्थी काय करतात? रोज सूर्यनमस्कार घालतात. म्हणजे किती टक्के विद्यार्थी घालत नाही? तर 100 वजा 70 म्हणजे 30% विद्यार्थी काय करत नाहीत? सूर्यनमस्कार घालत नाही. मग 30% म्हणजे किती संख्या ती आपण काढून घेऊया. एकूण संख्या दिलेली आहे या ठिकाणी 2300, म्हणजे 2300 गुणिले 30/100. या ठिकाणी समान शून्य कट उरतात या ठिकाणी 23 आणि 30. 23 आणि 30चा आपण गुणाकार करून घेऊया. शून्य जसा तसा इथे 3 त्रिक 9 आणि 3 दुणे 6, म्हणजेच आपली जी संख्या या ठिकाणी आलेली आहे पहा ती आहे 690. उदाहरण, झेडपीच्या एका शाळेत 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत. त्याच गावातील खाजगी माध्यमिक शाळेत 200 विद्यार्थ्यांपैकी 55% मुली आहेत. तर त्या गावात एकूण किती मुली शाळेत जातात? म्हणजे या ठिकाणी 2 शाळांचं प्रमाण दिलेलं आहे. त्या आहेत पहा, एक झेडपीची शाळा आणि एक माध्यमिक शाळा. त्या विद्यार्थ्यांची संख्याही या ठिकाणी दिलेली आहेत आणि मुलींचं प्रमाण जे टक्क्यामध्ये दिलेलं आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला अगोदर या ठिकाणी संख्या काढून घ्यावी लागेल पहा. हा प्रश्न 2021 मध्ये विचारण्यात आला होता. तर आपण पहिलं काढून घ्यावं पाहिजे झेडपीच्या शाळेचं. झेडपीच्या शाळेमध्ये, तर झेडपीच्या शाळेमध्ये एकूण विद्यार्थी आहेत 120 आणि 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत पहा. म्हणजे 120 गुणिले 60/100 समान शून्य कट 62/72. म्हणजेच या ठिकाणी झेडपीमध्ये जाणाऱ्या ज्या मुली आहेत त्या आहेत पहा एकूण 72. त्याच पद्धतीने आपल्या खाजगी माध्यमिक शाळेमध्ये जाणाऱ्या मुलींची संख्या या ठिकाणी काढावी लागेल. म्हणजे ती आहे पहा, त्या शाळेमध्ये एकूण 200 विद्यार्थी आहेत आणि 200 विद्यार्थ्यांपैकी 55% मुली आहेत पहा. म्हणजे 55/100 या ठिकाणी करायचं आहे. समान शून्य कट 55 दुणे, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 55 आणि 2चा गुणाकार केला तर 110 त्या ठिकाणी येणार पहा. काय येईल? 110 येईल. आता त्यांनी विचारलं तर गावात एकूण किती मुली शाळेत जातात? म्हणजे झेडपीमध्ये जाणाऱ्या मुली आणि खाजगी माध्यमिक शाळेत जाणाऱ्या मुली या दोघांची आपल्याला ॲडिशन करावी लागेल आणि ती ॲडिशन केल्यानंतर आपल्याला त्या गावामध्ये एकूण किती मुली शाळेत जातात ती संख्या या ठिकाणी मिळणार आहे. तर या ठिकाणी 2 2 7 आणि 1 होतात 8 आणि 1 1, म्हणजेच एकूण विद्यार्थिनी त्या गावातील एकूण विद्यार्थिनींची संख्या आहे पहा 182. पुढचं उदाहरण, आत्तापर्यंत पाहिलेल्या उदाहरणापेक्षा थोडंसं वेगळं. या ठिकाणी एक वर्तुळाची आकृती देण्यात आलेली आहे आणि रेखांकित भागाची शेकडेवारी काढा असं या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे 2021 मध्ये पहा. तर आता या ठिकाणी अशा प्रकारची आकृती दिली असेल तर त्यावेळेस काय करायचे पहा. या ठिकाणी रेखांकित भाग तुम्हाला दिसत आहेत पहा, दोन रेखांकित भाग आहेत पहा आणि एकूण आधी त्या ठिकाणी पाहायचं एकूण किती भाग आहेत 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे एकूण या ठिकाणी जे भाग आहेत ते आहेत पहा 8 आणि 8 पैकी 2 भाग रेखांकित आहेत. म्हणजे आपल्याला फक्त रेखांकित भागाचं या ठिकाणी शेकडेवारी करायची आहे. एकूण भाग किती आहेत 8 आणि फक्त रेखांकित भागाचं आपल्याला या ठिकाणी शेकडेवारी काढायची आहे. म्हणजे 2/8 गुणिले 100 या ठिकाणी करायचं आहे पहा. 2/8 गुणिले 100. बे 1 बे, बे चौक 8, 4 1 4, 4 दुणे 8, 10 मधून 8 गेले 2 उरतात आणि 4 पंचे 20 या ठिकाणी होतात. म्हणजेच पहा रेखांकित भागाची जी शेकडेवारी या ठिकाणी आलेली आहे ती आहे 25%. अतिशय सोपं आहे. फक्त आपल्याला एकूण भाग आणि रेखांकित भाग या ठिकाणी पाहून घ्यायचे आहेत आणि गुणिले करायचं आहे पहा गुणिले 100. जर तुम्हाला या ठिकाणी अरेखांकित भागाची विचारली असेल तर या ठिकाणी 6 आणि इथे 8 लिहावं लागेल पहा. 6 एकूण भाग आणि रेखांकित भाग किती आहे या पद्धतीने जशी आपल्याला माहिती उदाहरणामध्ये दिली असेल त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी शेकडेवारी काढायची आहे. 10 नंबरचं उदाहरण, नाना पाटलांच्या वाड्यावर 300 पोती धान्य आहे. त्यापैकी 20% ज्वारीची पोती, 35% गव्हाची पोती, 15% तुरीची पोती व उरलेली सोयाबीनची आहेत. तर एकूण सोयाबीनची पोती किती? म्हणजे पहा या ठिकाणी वेगवेगळे धान्य दिलेले आहेत आणि त्या धान्यांची किती पोती आहेत ते आपल्याला शेकडेवारीमध्ये देण्यात आलेलं आहे. तर आपल्याला उरलेली सोयाबीनची किती पोती आहे ते या ठिकाणी शोधायचं आहे. हा प्रश्न 2021 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर आपण अगोदर जे आपल्याला जी टक्केवारी आहे वेगवेगळ्या धान्यांची जी टक्केवारी आहे त्याची
आपण अगोदर ॲडिशन करून घेऊया पहा. 20 अधिक 35 अधिक 15, 5 आणि 5 होतात 10, 2 आणि 3 5 आणि हे 2 7, म्हणजे एकूण 70% पोते कशाची आहे? ज्वारी, गहू आणि तुरीची आहेत पहा. आता 70% आहेत म्हणजे उरली किती? 100 वजा 70 बरोबर 30, म्हणजे 30% पोती कशाची आहे? सोयाबीनची आहेत. आपल्याला संख्या काढायची आहे, म्हणजेच एकूण संख्या दिलेली आहे 300. 300 गुणिले 30/100 समान 0 कट होतात. 30 त्रिक 90, म्हणजेच या ठिकाणी एकूण या उदाहरणामध्ये एकूण सोयाबीनची किती पोती आहे? तर ती आहेत पहा 90. आपलं जे आलेलं उत्तर आहे ते आहे 90 पोती. 11 नंबरचं उदाहरण. या ठिकाणी पुन्हा एक आकृती देण्यात आलेली आहे आणि आकृतीमध्ये आपल्याला रेखांकित भागाची शेकडेवारी काढायची आहे. 2022 हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर पहा, ही आकृती पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी काय केलेले आहे? समान आडवे आणि उभे समान या ठिकाणी 4 चौकोन आहेत पहा. म्हणजे जर आपण आडवे आणि उभे एकूण चौकोनांचा या ठिकाणी विचार केला तर एकूण या ठिकाणी 16, 4 चौक 16 होतात, म्हणजेच एकूण या ठिकाणी 16 चौकोन आहेत पहा. परंतु आपल्याला जर रेखांकित भाग आपण पाहिला तर त्या रेखांकित भागामध्ये त्यांनी पूर्ण चौकोन त्या ठिकाणी रेखांकित केलेला नाही, त्याचा अर्धा भाग या ठिकाणी रेखांकित केलेला आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे? ह्या प्रत्येक चौकोनाचे अर्धे भाग या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतील. म्हणजे एकूण या ठिकाणी 16 चौकोन आहेत, तर 16ची दुप्पट म्हणजे 16 दुने 32 या ठिकाणी होतात. तर आपल्याला एकूण ज्या चौकोनांची संख्या या ठिकाणी घ्यायची आहे ती 32 घ्यावी लागणार आहे. कारण आकृतीमध्ये जो रेखांकित भाग दिलेला आहे तो काही ठिकाणी अर्धा दिलेला आहे, पूर्ण चौकोन त्या ठिकाणी रेखांकित केलेला नाही. म्हणून आपल्याला या ठिकाणी 32 एकूण भाग घ्यायचे आहेत पहा. आणि 32 एकूण भाग, त्याचबरोबर रेखांकित भाग किती आहेत ते आपण मोजूया. 1 2 3 4 5 या ठिकाणी 2 पकडावे लागतील पहा. 6 7 आणि हे 8, म्हणजेच 8/32 गुणिले 100. आता आपण याला भाग देऊन पाहूया पहा. 4 दुने 8, 4 8 32, बेक बे, बेचोक 8. त्यानंतर 4 दुने 8, खाली उरले 2, 4 25, म्हणजेच 25%. ह्या रेखांकित भागाची शेकडेवारी आपण काढली तर ती येते पहा 25%. 200च्या शेकडा 10% मधून 10 वजा केल्यास किती उरतात हे विचारलेलं आहे 2022 मध्ये पहा. तर आपल्याला काय करायचं आहे? 200च्या शेकडा 10, शेकडा 10 म्हणजे 10%. तर अगोदर आपल्याला या ठिकाणी 200चे 10% म्हणजे किती होतात हे काढायचं आहे. तर 200 गुणिले 10/100. ज्यावेळेस नेहमी सांगितलं मी प्रत्येक उदाहरण सोडवताना की शेकडा 10 म्हणजेच 10% आणि 10% म्हणजे 10चे 100च असं आपल्याला उदाहरण सोडवताना लिहायचं आहे पहा. या ठिकाणी समान 0 कट होतात. 20 21, म्हणजेच या ठिकाणी आपण जर 200चे शेकडा 10 काढले तर आपलं उत्तर येते पहा 20. आणि काय करायचं आपल्याला? 20 मधून आता 10 वजा केल्यास किती उरतात? म्हणजेच 20 वजा 10 बरोबर 10. म्हणजेच आपलं आलेलं जे उत्तर आहे ते आहे 10. कारण की या उदाहरणामध्ये खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे असं विचारलेलं आहे 2022 मध्ये. आता अचूक म्हणजे बरोबर ही गोष्ट प्रथम आपण लक्षात घ्यायची आहे पहा. 4 विधाने आहेत आणि त्या 4 विधानापैकी कोणतं या ठिकाणी विधान बरोबर आहे, अचूक आहे हे आपल्याला शोधायचं आहे पहा. आता 25% म्हणजे 25/1000 हे तर चुकीचं आहे, कारण ज्यावेळेस आपण टक्के लिहितो त्यावेळेस त्या ठिकाणी 100 लिहित असतो, म्हणजे पहिलं या ठिकाणी चुकीचं आहे पहा. 20चा शेकडा 5 बरोबर 4, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला करावं लागेल 20 गुणिले 5/100. समान 0 कट, 5 1 5, 5 2 10, बेक बे, बेक बे, म्हणजेच या ठिकाणी एक उत्तर येतं पहा. काय येतं? 1. म्हणजे दुसरं सुद्धा उदाहरण या ठिकाणी जे विधान दिलेलं आहे ते विधान चुकीचं आहे पहा. तिसरं विधान पाहूया. 50चा शेकडा 50, 50 गुणिले 50/100.
समान शून्य कट 5 5 25 म्हणजे 25 येत आहे, परंतु त्या ठिकाणी 2.5 असं दिलेलं आहे, म्हणजे तिसरं सुद्धा या ठिकाणी जे विधान आहे ते चुकीचं आहे. आणि चौथं पहा 0.68 दिलेलं आहे, हे आहे दशांश अपूर्णांकात दिलेलं आहे. दशांश अपूर्णांकात दिले आहे म्हणजेच आपण ते लिहिताना कसं लिहितो 68/100. आपण लिहिताना लिहितो 68/100 म्हणजेच हे किती होतात 100 या ठिकाणी आहेत, म्हणजेच ते 68% आहेत. हे चौथं जे विधान आहे ते या ठिकाणी अचूक आहे, बरोबर आहे. पहा 14 नंबरचा प्रश्न, एक आकृती या ठिकाणी देण्यात आलेली आहे, वर्तुळ आहे पहा, आणि प्रश्न विचारला रेखांकित भागाची शेकडेवारी काढा 2023 मध्ये. पहा आकृतीचं नीट निरीक्षण या ठिकाणी करा. पहा पूर्ण आकृतीमध्ये ही वर्तुळाची आकृती आहे आणि दोनच भाग या ठिकाणी काय आहेत अरेखांकित आहेत, बाकी सर्व भाग या ठिकाणी रेखांकित केलेला आहे. तर आपल्याला महत्त्वाचं या आकृतीमध्ये काय शोधायचं आहे की आकृतीमध्ये एकूण किती भाग आहेत. तर हे 2 भाग जर आपण लक्षात घेतले तर त्या भागांच्या सहाय्याने आपल्या लक्षात येईल की आकृतीमध्ये एकूण 8 भाग आहेत. पहा 8 भाग कसे करू शकतो आपण 1 2 3 4 या ठिकाणी, म्हणजे पहा अशी आकृती आहेत. आकृतीमध्ये काय आहेत एकूण 8 भाग देण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी हा जो भाग आहे फक्त एवढा जो भाग आहे तोच फक्त काय आहे अरेखांकित आहे, बाकी सर्व भाग त्या ठिकाणी रेखांकित केलेला आहे. म्हणजे जर आकृतीमध्ये या ठिकाणी 8 भाग आहेत आणि या 8 पैकी फक्त 2 भाग त्या ठिकाणी काय आहेत अरेखांकित आहेत. परंतु आपल्याला त्यांनी काय विचारले, आपल्याला विचारलं रेखांकित भागाची शेकडेवारी काढा, म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल पहा या ठिकाणी 8 छेदस्थानी या ठिकाणी 8 घ्यावे लागतील आणि जे 8 मधून हे 2 अरेखांकित भाग वजा केले तर 6 उरतात, म्हणजेच या ठिकाणी पूर्ण रेखांकित भाग जे आहेत ते आहेत 5 6 म्हणजे 6/8 गुणिले 100 बेत्रिक 6 बेचौक 8 4 1 4 4 2 8 आणि 4 5 20 25 त्रिक 75 25 त्रिक 75 म्हणजेच या आकृतीमध्ये जो रेखांकित भाग आहे त्या रेखांकित भागाची शेकडेवारी काढल्यानंतर ते उत्तर येत आहे पहा 75%. माझं उदाहरण 60चे 30% बरोबर किती 2023 मध्ये विचारलेलं होतं पहा. तर आपल्याला या ठिकाणी 60 ही संख्या दिलेली आहे आणि त्याचे 30% काढायचे आहेत. तर 60 गुणिले 30% म्हणजे 30/100 समान शून्य कट 6 त्रिक 18 म्हणजेच आपलं 60चे 30% म्हणजे किती त्याचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे ते आहे 18 एवढं पहा 18 आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शेकडेवारी या टॉपिकवर परीक्षेमध्ये कोणकोणत्या प्रकारची उदाहरणे विचारली जातात याचा विचार केला आहे आणि नक्कीच आपण जर या सर्व उदाहरणांची या ठिकाणी तयारी केली तर शेकडेवारीमध्ये आपला एकही मार्क या ठिकाणी जाणार नाही. लवकरच आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया की ज्यामध्ये आपण एका नवीन टॉपिकला सुरुवात करूया. तत्पूर्वी जर आपण आर्विक अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा.